कॅप्टन अशोक खराच्या अटकेची आता इनसाइड स्टोरी हाती आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसारच ही कारवाई झाली आहे आणि फडणवीसांचा विश्वास नाशिक पोलिसांनी सार्थ ठरवलाय। मोबाईल स्विच ऑफ करून सिक्रेट ऑपरेशन राबवण्यात आलं। चोर शिरल्याचं नाटक करत भोंदू खरातला या बेड्या ठोकण्यात आल्या। पोलिसांनी अतिशय गोपनीय आणि शिताफीनं ही सगळी कारवाई पार पाडली आहे। तर खराच्या अटकेचा ऑपरेशन प्लॅन आता समोर आलेला आहे। कॅप्टन अशोक खरातचं हे प्रकरण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली आहे। केवळ राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये सगळे प्रकरण गाजतंय आणि कॅप्टन अशोक खरातचे कारनामे दिवसेंदिवस आणखी उघड होत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आता जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, कॅप्टन खरातच्या अटकेनंतर दररोज वेगवेगळी गुपितं बाहेर येऊ लागलेत, त्याचे कारनामे आता स्पष्ट होतात आणि त्याच्या अटकेची इनसाइड स्टोरी आपल्या हाती लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसारच ही सगळी कारवाई झाली आहे। अत्यंत शिताफीनं गोपनीय पद्धतीनं कारवाई ही पार पडलेली आहे आणि नाशिक पोलिसांनी हा विश्वास एक प्रकारे सार्थ ठरवलाय। खरं आहे, मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये एका आमदारानं तक्रार केलेली होती आणि काही व्हिडिओ जे मुख्यमंत्र्यांना दाखवलेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये गंभीरतेनं पावलं उचलायला सुरुवात केली। याबाबतचा आधी तपास त्यांनी केला, काही राजकीय नेत्यांशी पण ते बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनी थेट पोलीस आयुक्तांना निर्देश दिले याबाबतची सखोल चौकशी करण्याचे आणि तातडीनं जर खरोखर अशा घटना होत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे। त्यानुसार एक स्वतंत्र ऍक्शन प्लॅन हा तयार करण्यात आला, टीम गठीत करण्यात आली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक दिवस रात्री चोर आले असं सांगत थेट खराच्या बंगल्यामध्ये गोंधळ घालण्यात आला आणि त्याला उचलून अटक करण्यात आली। मग हे सर्व काही एकूणच मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार घडल्याचं समोर येत आहे। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर या संदर्भात पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी। नाशिकमधल्या शिवनिका संस्थान आणि त्याचा चालक अशोक कुमार खरात यांच्या संपत्तीमध्ये अवघ्या 8 वर्षांमध्ये 74 पटीनं वाढ झालेली आहे। 2017-18 मध्ये संस्थेची मालमत्ता फक्त 4,67,000 रुपये इतकी होती आणि 2024-25 या वर्षामध्ये ती वाढून 2,21,00,000 रुपयांच्या वर गेली। म्हणजे 4 लाखाचे 2 कोटी कसे झाले हे या सगळ्या वर्षांमधल्या कारनाम्यांमधून आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे। 2018-19 पर्यंत दरवर्षी 1,60,000 दरम्यान आर्थिक तूट होती, तर सर्वाधिक वाढ ही 2023-24 मध्ये संस्थांचं उत्पन्न 2 कोटींपेक्षा जास्त झालं। गेल्या 2 वर्षांमध्ये उत्पन्नाची ही आघाडी मिरगावचं भवितव्य त्यामुळे उजळलं, तर ऑडिट रिपोर्टमध्ये 10 वर्षात लक्षणीय प्रगती झाली आणि कोट्यवधींचे इमले रचले गेले। तर ही सगळी आर्थिक घडामोड आणि आर्थिक प्रगती कशी झाली या संदर्भात आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, आपण बघितलं 2017-18 मध्ये जी संपत्ती 4 लाख होती, 4,67,000, ती 2024-25 मध्ये 2,21,00,000 वर गेली। कशा पद्धतीने सगळी आर्थिक वाढ झाली? खरंय अनुपमा, एकूण जर आपण बघितलं तर खरात याची प्रगती ही लक्षणीय आहे आणि डोळे दिपवणारी आहे। जर आपण गेल्या 10 वर्षातला त्याचा कारनामा बघितला, कारभार बघितला, तर यामध्ये आपल्याला अनेक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ब्लॅक अँड व्हाईटचा सगळा व्यवहार होत असल्याचं समोर आलं। यामध्ये जर आपण बघितलं, भविष्य बघण्यासाठी जी लोक येत होती त्यांच्याकडून जी काही देणगी किंवा ज्यांच्याकडून जे काही मानधन घेतलं जात होतं ते सरळ सरळ थेट शिवनिका संस्थांच्या अकाउंटवर घेतलं जात होतं। गेल्या 10 वर्षापासून ही परिस्थिती होती। मात्र 2023-24 आणि 24-25 हे या 2 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात देणगी आल्याचं लक्षात येत आहे। केवळ भविष्य बघून मिळणारा जो धंदा होता, त्यातून जो मिळणारं उत्पन्न होतं ते तेवढं उत्पन्न मर्यादित राहिलेलं नाही, तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात अचानक देणगी आल्यात आणि त्यामुळे एक जवळजवळ गेल्या 24-25ला आणि 23-24ला जर आपण बघितलं तर आर्थिक उत्पन्न हे 2 कोटीच्या वर गेलेलं दिसतंय। लाखातलं उत्पन्न एक डायरेक्टली कोटींमध्ये जाणं आणि बऱ्याच वेळेस आपण बघतो की संस्थांमध्ये ऑडिटमध्ये जो खर्च दाखवला जातो किंवा जे उत्पन्न दाखवलं जातं ते काही प्रमाणात म्हणजे 10-15% असतं। त्याचं उत्पन्न, खरं उत्पन्न हे त्यापेक्षाही अधिक खूप मोठ्या प्रमाणात असतं। त्यात अनेक खर्च दाखवले जातात, त्यात अनेक गोष्टींचं गुंतवणूक दाखवली जाते। तर हे संपूर्ण जर आपण विचार केला
तर हे किती मोठं कोट्यावधींमधलं उत्पन्न त्याचं त्यामध्ये होतं हे यातून लक्षात येत आहे. आणि त्यामुळे एकूणच आता त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी जी तयारी करण्यात आली आहे, धर्मादाय आयुक्तांनी अहवाल याबाबतचा सादर केलेला आहे, ऑडिट रिपोर्ट. आणि त्यानुसार आता पोलीस आणि आयकर विभाग दोघंही त्याच्या या एकूण उत्पन्नाचे सोर्सेस तपासणार आहेत. अगदी योगेश, असे संपर्कात रहा. या संदर्भात आपल्याला आणखी एक मोठी धक्कादायक बातमी झी 24 तासच्या प्रेक्षकांना सांगितली आहे. नाशिकमध्ये खरात प्रकरणात हा मोठा धक्कादायक खुलासा आता समोर येते आणि खरात फाईल्समध्ये 150 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती कळते. यापूर्वी 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचं समोर आलेलं होतं आणि आता हा आकडा वाढत चाललाय. प्रकरण आणखी गंभीर होत चाललेलं आहे. आक्षेपार्ह आणि अत्यंत संवेदनशील असा हा व्हिडिओचा एक मोठा साठा सापडलेला आहे. अनेक पीडितांची संख्या त्यामुळे आता वाढण्याची शक्यता आहे. SIT आणि पोलिसांकडून व्हिडिओची सखोल तपासणी सुरू आहे आणि या व्हिडिओमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, एकंदरीत आता हा धक्कादायक खुलासा जो होतोय त्यामध्ये खरात फाईल्समध्ये 150 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती पुढे येते. याआधी 100 इतकी संख्या माहिती होती, मात्र आता ही संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. खरं आहे, एकूण जी काही तपास यंत्रणेने काल ऑफिस कार्यालयामध्ये रेड टाकली होती, त्या रेडमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी या ठिकाणी अजून आलेल्या आहेत. अजून एक पेन ड्राईव्ह त्या ठिकाणी मिळाला आहे, ज्यामध्ये व्हिडिओ अजून वेगवेगळ्या महिलांचे असल्याचं समोर येत आहे. त्यामध्ये काही छोट्या विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी दिसून येतात, अल्पवयीन मुली सुद्धा आहेत. आणि त्यामुळे अधिक गंभीरतेनं आता हे प्रकरण हाताळलं जाणार आहे, कारण की अल्पवयीन मुलींचा सहभाग यामध्ये दिसतोय. आणि खरातने जे काही सगळी मोडस ऑपरेंडी केली होती त्याची आता पूर्ण A to Z चौकशी सुरू झाली आहे. कशा पद्धतीनं तो महिलांना प्रभावित करत असे, कशा पद्धतीनं त्यांना भर पाडत असे, त्याचबरोबर त्यांच्याकडून आर्थिक पिळवणूक कशी करत असे, आणि त्यानंतर जे काही त्याने लैंगिक शोषण केलं होतं ते शोषण करण्याच्या त्याच्या पद्धती काय यावर संपूर्ण तपास करणं सुरू आहे. त्या दरम्यान काही महिलांनी सुद्धा त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्याकडे काम करणारी माणसं सुद्धा त्याला महिलांना ब्लॅकमेल करत होती असंही समोर आलंय. त्यामुळे आता एकूणच याचा तपास पोलीस सर्व अंगानं करतायत आणि दुसऱ्या बाजूला SIT सुद्धा महिलांना सोबत घेऊन त्यांना विश्वास दाखवून त्यांच्याकडून सर्व माहिती काढण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे यापुढे अशाच पद्धतीने येणार आहेत. ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते.